राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आपल्या राहत्या घरी जीवन संपवलं। मुंबईतील वरळी परिसरामध्ये भाड्याने राहत असलेल्या घरी अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आपलं जीवन संपवलेलं आहे। गौरी पालवे असं त्यांचं नाव आहे। मात्र या सगळ्या घटनेप्रकरणी पाहायला गेलं तर आता आरोप होत आहेत ते म्हणजे अनैतिक संबंधांमधून ही आत्महत्या झाल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। पोलीस सुद्धा तपास करत आहे। सद्यस्थितीत पाहायला गेलं तर या प्रकरणी आता फॉरेन्सिक टीम जी आहे ती या अनंत गर्जे यांच्या घरी दाखल झालेली आहे। मात्र असं असलं तरी आता या सगळ्या प्रकरणी पाहायला गेलं तर गौरी पालवे ज्या अनंत गर्जे यांच्या पत्नी ज्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांकडून एकंदरीत अनेक आरोप जे ते अनंत गर्जे यांच्यावरती केले जात आहे। नेमके ते आरोप काय आहेत, साधारणतः संपूर्ण प्रकरण काय आहे, कशा प्रकारे या सगळ्याची सुरुवात झाली, हे सगळं आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुरुवात होते ती म्हणजे साधारणतः काही दिवसांपूर्वीच पाहायला गेलं तर या अनंत गर्जे आणि त्यांची पत्नी गौरी पालवे यांचा विवाह झाला होता आणि या विवाहानंतर साधारणतः काही दिवसांमध्येच त्यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। आता या वादाचं कारण होतं ते म्हणजे एका अनंत गर्जे यांच्या दुसऱ्या महिलेशी असलेले अनैतिक संबंध, अशी माहिती सध्या समोर येत आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर या सगळ्याची पेपर जे होते ते अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांच्या हाती लागली आणि त्यामुळेच त्यांनी एकंदरीत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। मात्र साधारणतः वेळ होती शनिवारी संध्याकाळची साधारणतः 6:45ची वेळ आणि जवळपास गौरी पालवे गर्जे यांनी राहत्या घरी आपलं जीवन जे ते संपवलेलं आहे। वरळीच्या आदर्श नगर परिसरामध्ये असलेल्या महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी मधील त्यांनी राहत्या घरी आपलं जीवन जे ते संपवलेलं आहे आणि पोलीस सध्या या ठिकाणी फॉरेन्सिक टीम जी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलीस सुद्धा या प्रकरणाचा तपास करत आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती गौरीच्या कुटुंबियांकडून अनेक आरोप जे ते केले जात आहे। दरम्यान या सगळ्या घटनेनंतर मुळामध्ये अनंत गर्जे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। अनंत गर्जे यांनी याबाबत वेगळाच दावा केला। त्यांनी म्हटलंय की गौरीनं जीवन संपवण्यापूर्वी मोबाईलवरून माझ्याशी संपर्क साधला होता। मी आत्महत्या करत असल्याचं तिनं मला सांगितलं। त्यावेळी मी पंकजा मुंडे यांच्या सोबत दौऱ्यावर होतो। गौरीचा फोन आल्यानंतर मी तातडीनं दौरा रद्द करून घरी परतलो। तोपर्यंत गौरीनं आपलं जीवन संपवलं होतं। मी घरी गेलो तेव्हा तिनं दरवाजा उघडला नाही। मी 31व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून 30व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्या खिडकीत उतरलो तेव्हा खिडकीतून मला गौरीचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला। यानंतर आम्ही गौरीला तातडीनं नायर रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, असा दावा अनंत गर्जे यांनी केलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या घटनेमध्ये साधारणतः अनैतिक संबंधांवरून सुरू झालेला हा वाद आणि यानंतर काही दिवसांपूर्वी झालेलं ते लग्न आणि त्यानंतर टोकाचं पाऊल उचललेल्या गौरी पालवे, या सगळ्यामुळे आता चर्चा ही राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे। सध्या वरळी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। पोलीस सुद्धा तपास करत आहे। गौरीच्या कुटुंबियांनी मात्र नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर काय म्हटलं ते सुद्धा जाणून घ्यावं। या सगळ्या प्रकरणानंतर गौरी पालवे यांच्या माहेरच्या कुटुंबानं अनंत गर्जे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। गौरीला अनंत गर्जे यांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती होतं। अनंत गर्जे आणि त्यांचे कुटुंबीय गौरीला टॉर्चर करायचे। अनंतने फोन कॉलवर गौरी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं। मग त्याने गौरीला गळफास घेण्यापासून थांबवलं का नाही, असा सवालही गौरीच्या कुटुंबियांनी उपस्थित केला। या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे। दरम्यान या सगळ्यानंतर पोलिसांकडून या सगळ्याची माहिती मिळताच पोलिसांकडून तातडीनं कारवाईला सुरुवात करण्यात आली आणि पोलिसांनी या प्रकरणी साधारणतः पाहायला गेलं तर भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे, धीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। साधारणतः आतापर्यंत पाहायला गेलं तर या घटनेमध्ये सुरुवातीला अनंत गर्जे आणि गौरी पालवे या पती पत्नीमध्ये त्यांच्यामध्ये वाद होतो। साधारणतः अधिकची माहिती अशी आहे की या वादाची सुरुवात केवळ आता नाही तर या अगोदर सुद्धा होती। साधारणतः याच वादामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे। मात्र या सगळ्याचा तपास अजूनही सुरू आहे।
दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अनंत गर्जे यांनी एकीकडे दावा केला आहे की गौरीनं फोन केला होता, मात्र दुसरीकडे त्यांनी रविवारच्या रात्री मध्यरात्री स्वतःच पोलिसांकडे आत्मसमर्पण जे ते केलेलं आहे. वरळी पोलिसांपुढे त्यांनी स्वतःचं आत्मसमर्पण केलं आहे आणि त्यानंतर वरळी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. आज अनंत गर्जे यांना न्यायालयात सुद्धा हजर केलं जाणार आहे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहायला गेलं तर एकीकडे दावा केला जातो ते म्हणजे त्यांनी फोन केला होता आणि दुसरीकडे आता अनंत गर्जे यांनी जे पोलिसांना आत्मसमर्पण करताना जे निवेदन दिलंय त्यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्यायरीतीने पार पडावी यासाठी स्वतःहून पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलाय. तपासाला सहकार्य करण्यासाठी पोलिसांसमोरच हजर होण्याचा निर्णय, या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनतेसमोर यावं यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार असल्याचं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे एकीकडे ज्या प्रकारे अनेक आरोप कुटुंबियांकडून, गौरीच्या कुटुंबियांकडून अनंत गर्जे यांच्यावरती केले जातात ते म्हणजे टॉर्चर केल्याचं असेल, त्यानंतर एकंदरीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं असेल किंवा मग त्यांनी रोखलं का नाही, असे बरेच आरोप कुटुंबियांकडून केले जात असतानाच आता अनंत गर्जे यांनी स्वतःचं आत्मसमर्पण वरळी पोलिसांपुढे करत या सगळ्या प्रकरणी पाहायला गेलं तर योग्य ती मदत आणि योग्य ती चौकशीला पूर्णपणे तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये एकीकडे अनंत गर्जे यांचं पोलिसांना दिलेलं निवेदन आणि या सगळ्यानंतर आता न्यायालयात होणारी सुनावणी, त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर न्यायालयामध्ये आज या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांची न्यायालयामध्ये ज्या प्रकारे सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती अनंत गर्जे जे ते आपल्या जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे पोलीस कोठडी मागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. मात्र या सगळ्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर सगळ्यामध्ये चर्चेत आलेल्या आहेत त्या म्हणजे पंकजा मुंडे. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे PA सहाय्यक होते आणि त्यांच्या लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र आत्महत्या केल्यानंतर या अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यामध्येच होते, त्यांच्या ताफ्यामध्येच ते होते आणि त्यावेळेला गौरी पालवे यांनी त्यांना फोन केला आणि तातडीनं अनंत गर्जे यांनी आपली गाडी पुन्हा एकदा घराकडे वळवली. मात्र घरी पोहोचले त्यावेळेला ज्या गौरी पालवे आहेत म्हणजे गौरी गर्जे त्या त्यांना मृत अवस्थेत पाहायला मिळाला. मात्र या सगळ्याचा प्रसंग घडला त्यावेळेला अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या ताफ्यात कोस्टल रोडच्या दिशेने जात होते. कोस्टल रोडच्या दिशेने जात असतानाच त्यांना हा फोन आला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे. या प्रकरणी आता नेमकं काय घडतं, अनंत गर्जे यांच्यावरती कारवाई होऊन त्यांना अटक होते का, मुळामध्ये त्यांनी आत्मसमर्पण केलेलंच आहे, त्यांना पोलिसांनी अटक सुद्धा केलेलं आहे, मात्र त्यांना कोठडी सुनावली जाते का, त्यांचा जर अनंत गर्जे यांनी न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणी जामिनाचा अर्ज केला तर जामीन स्वीकारला जातो का. दुसरीकडे कुटुंबियांकडून CBI चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली, त्यामुळे CBI चौकशीच्या माध्यमातून त्यांची चौकशी होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते ती म्हणजे अनैतिक संबंधांमध्ये, त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नेमका निकाल पोलिसांचा काय होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी योगेश पाटील, मुंबई.